असो नसो भावानो तुझ्या छाया कृपा दृष्टी पाहे सारा सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्शील संकट कराल दुर्घट भवसिंधू प्राप्त प्रसंगी आणि हे वारकरी संप्रदायाचं संस्काराचं शिबिर गेल्या 2 दिवसापासून आपल्या गावामध्ये आरंभ झालं. मायबापा हो, अतिशय आनंदाचा योग आहे, भाग्याचा योग आहे. आणि आपल्या सप्ताहामध्ये रामायणाची कथा आहे. रामायणाची कथा आहे. आज समाजाला रामायणाची नितांत गरज आहे. मायबापा हो, धर्म राज्य माणुसकीचं राज्य ज्याचं नाव रामराज्य आहे. सध्याच्या स्थितीत सर्व गोष्टी पाहण्यासाठी मिळतात, पण एक गोष्ट मात्र आणि काहीतरी संपली. त्या गोष्टीचं नाव आहे माणुसकी. माणसानं माणसासोबत माणसासारखं जगणं याचं नाव माणुसकी आहे. पण सध्याच्या स्थितीत माणुसकी राहिली नाही. प्रत्येक जण एकांगी विचार करत सुटलाय. एकांगी विचार म्हणजे स्वतःपुरता विचार. शेजाऱ्याची साडी जरी तरी चालेल, पण आपली पिढी पेटलीच पाहिजे. शेजाऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आपला 50 रुपयाचा फायदा कसा होईल या वृत्तीचे लोक समाजामध्ये झाले. आणि जोपर्यंत हा एकांगी विचार संपत नाही तोपर्यंत माणुसकीचं राज्य येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत घराघरामध्ये गावागावामध्ये माणुसकीचं राज्य येत नाही तोपर्यंत रामायण श्रवण करून काहीच फायदा नाही. नाहीतर कथा करायचं, कथा सांगणं चालली, ऐकणाराची ऐकणं चालली, पण कथेच्या मंडपात जोपर्यंत बसलो तोपर्यंत कथा श्रवण करायची. कथा संपली की लगेच झटकायचं, तुमचं तुम्हाला आमचं आम्हाला. मग कथा श्रवण करून फायदा नाही. अरे आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे राम कथा आहे. मायबापा हो, राम कहाणी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी सुनो रे राम कहानी. ताली वाजवा मारवा, ताली वाजवा. सुनो रे राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी. भावाशी कसं राहावं, बापानं मुलाशी कसं राहावं, आईनं मुलीला काय शिकवावं, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामायणात आहे. माय बापा हो, रामायणामध्ये सावत्र भाऊ आहे. राम आणि लक्ष्मण सावत्र भाऊ आहेत. राम आणि भरत हेही सावत्र भाऊ आहेत. पण रामायणातल्या त्या सावत्र भावांचं प्रेम पहा आणि रामायण श्रवण केल्याच्या नंतर मग आपल्या गावातल्या सख्या भावांचं प्रेम पहा. कशासाठी ऐकायचंय रामायण? आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा आहे. दादा, ज्या वेळेला विश्वाचा मालक जगाचा बाप रामचंद्र प्रभूने काहीतरी अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली आणि वल्कल धारण करून 14 वर्षासाठी वनवासाच्या दिशेने निघाली. मायबाप हो, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बनवास है तू मिलन चले माता के दरबार हो राजा रंग बने.
देखो राजा भगवान परमात्म्यानं अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली, वल्कल धारण केली आणि विश्वाचा मालक जगाचा बाप 14 वर्षासाठी वनवासाच्या रस्त्याने निघाला. वनवासामध्ये गेल्याच्या नंतर, वनात गेल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर भरतजी आपल्या मामाच्या घरी गेले होते आणि ते परत माघारी आले. पाहिलं तर घरात दादा दिसत नाही, लक्ष्मण भैया दिसत नाही, सीतामाई दिसत नाही. त्यावेळेला घरामध्ये आल्याच्या नंतर विचारलं, आई माझे रामचंद्र प्रभू कुठे आहेत, माझी सीतामाई कुठे आहे, माझा लक्ष्मण भैया कुठे आहे. आणि त्यावेळेला कळालं की राजा भरता, अरे तुला हे राजसिंहासन प्राप्त व्हावं याच्यासाठी तुझ्या मोठ्या भावाला 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. हे शब्द कानावर पडल्याबरोबर भरताच्या अंतःकरणाला कथा गेला. अरे त्या राजसिंहासनाच्या साठी आणि काय तर माझ्या भावाला जर 14 वर्षाचा वनवास भोगावा लागत असेल तर मला ते राजसिंहासन नकोय, मला माझा भाऊ हवाय. आज माझा दादा मला कुठे भेटेल. रामचंद्र प्रभूला परत आणण्यासाठी भरतजी धावत सुटली. मायबाप रानावनाच्या दिशेने धावतायत. आज प्रभू भेटतील, उद्या प्रभू भेटतील, अखंड प्रभूच्या नामस्मरणाचा जयघोष करतायत. राम हे राम. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत रामावनामध्ये काय फिरतायत. फिरता फिरता एक दिवस भरताची आणि रामाची भेट झाली. मायबाप हो. आणि भेट झाल्याच्या नंतर दोघाही भावंडांनी एकमेकाला पाहिलं. दोघही धावत सुटले, एकमेकाच्या गळ्यात कडकडून मिठी मारली. रामचंद्र प्रभूंना आपल्या उपरण्यानं आपल्या सावत्र भावाचे अश्रू पुसले. भरतजी म्हणतायत, दादा मी तुम्हाला परत नेण्यासाठी आलोय. रामचंद्र प्रभूनं भरताचे अश्रू पुसले आणि सांगितलं, वेड्या अरे हे माझं 14 वर्षाचं प्रारब्ध आहे आणि हे प्रारब्धाचे भोग भोगून संपल्याच्या नंतर मी आणि काय तर 14 वर्षानं परत येईल. भरता भरतजीनं सांगितलं, दादा याला प्रारब्ध म्हणता येत नाही. दादा आज तुम्हाला जो 14 वर्षाचा वनवास घडतोय दादा, याला आई दोषी आहे, याला बाबा दोषी आहे. हा तुमच्या प्रारब्धाचा दोष नाही दादा. रामचंद्र प्रभूनं भरताचे अश्रू पुसले. भरताला आपल्या छातीशी लावलं, सांगितलं, वेड्या अरे याला आई ही दोषी नाही आणि याला बाबा सुद्धा दोषी नाही, मग हा माझ्या प्रारब्धाचा दोष आहे. दैवदात दुखे भरता दोष ना कुणाचा, दैवदात दुखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकईना दोषी नाही दोषी पाप, राजधर्माधिकया खेळ चालला रे माझ्या पूर्वसंचिताचा. रामचंद्र प्रभू भरताला सांगतात, भरता याला आई ही दोषी नाही आणि याला बाबा सुद्धा दोषी नाही, मग खेळ चालला रे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मला एवढ्यासाठी सांगायचं दादा हो, एक सावत्र भाऊ 14 वर्षासाठी वनात गेल्याच्या नंतर दुसरा सावत्र भाऊ त्या राजसिंहासनाचा स्वीकार न करता आपल्या सावत्र भावाला परत आणण्यासाठी रानावनामध्ये धावतोय. हे रामायणातले सावत्र भाऊ सध्याच्या स्थितीत हितभर तुझ्यासाठी सक्का भाऊ सख्या भावाच्या डोक्यात दगड घालतो. हे सध्याच्या स्थितीतले आपले तुमच्या घरातले भाऊ. म्हणून एवढी तफावत रामायणातल्या भावात आणि सध्याच्या भावात येत नाही बापा हो. म्हणून रामायण अंतःकरणापासून श्रवण करा. 7 दिवसाचा अमूल्य आपल्या जीवनातला वेळ संसार बाजूला सारा आणि या 7 दिवसामध्ये आपलं कल्याण होईल, कल्याण होईल. असं अंतःकरणापासून कीर्तन श्रवण करा, कथा श्रवण करा. मायबाप हो, अतिशय गोड रामायणाची कथा आहे आणि ज्यांच्या मुखातून तुम्ही काय तर रामायणाची कथा श्रवण करत आहात ते आमचे आदरणीय परमच नाही परममित्र आमचे अण्णा दामोदर शिंगणे यांच्या सुमधुर वाणीतून आणि काय तर आपण रामायणाची कथा श्रवण करत आहात. कथा महान आहे, कथाकार सुद्धा महान आहे.
रमते हरी कीर्तनात। आज वारकरी संप्रदायाला तरुणांची गरज आहे। खरं सांगू, वारकरी संप्रदायाला तरुणांची गरज आहे हे वाक्य बोलल्यापेक्षा आता सध्याच्या स्थितीत तरुणाला वारकरी संप्रदायाची गरज आहे। तरुणाला वारकरी संप्रदायाची गरज आहे माय बाप्पा हो। कारण मी बोलून गेलो, समाज अधोगतीच्या दिशेनं चालला, भरकटच चाललाय, दिशाहीन होत चालला। आनंद वाटला तुमच्या गावात आल्याच्या नंतर एवढे लेकर कीर्तन आलंय, नाही तर बऱ्याच ठिकाणी मी आता महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो। अण्णांना माहितीये असे म्हातारे असतात रे, गण 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 माश्या म्हाताऱ्याला चष्मा लागे, काठी तुटी, धोतर झालं, महिना झाला म्हाताऱ्याचं धोतर आणि काय तर धुवेल नाही, करदुड्यानं बूट शिवेल, करदुड्यानं काठी बांधेल आणि म्हातारे गण 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 माश्या नातवंड हातात करतात, चला आजोबा कथा कीर्तन सुरू झालं चला। आणि मग इथं आल्याच्या नंतर महाराज म्हणतात म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मग ते 2-4 म्हातारे 2-3 म्हातारे आते सुरू होऊन जातं। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। असं हरे राम रातभर केलं तरी फायदा नाही। भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे बोंबीच्या देठापासून पाहिजे, अंतकरणापासून पाहिजे। म्हणून गोड सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे माय बाप हो। माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला दुसऱ्या दिवशीची ही कीर्तन सेवा आली। गोड एक म्हणे पलीकडे सरक, दुसरी म्हणे मी सरकेलच आहे, एक म्हणे पलीकडे सरक, दुसरी म्हणे मी सरकेलच आहे। तुम्ही एवढं लेट करून कसं काय माझा आवाज तुमच्यापर्यंत येणार काय? दोघी जणी आपसामध्ये बोलत होत्या, एक म्हणे थोडी पलीकडे सरक आणि दुसरी म्हणे गप्प मी सरकेलच आहे। एवढा शब्द बोलल्या बा, एक शब्द, एक म्हणे सरक आणि दुसरी म्हणे मी सरकेल। त्याचा परिणाम या जन्मात नाही पुढच्या जन्मात कीर्तनी बडबड थापता का जाय येतो। विठ्ठल विठ्ठल कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेंडूक होणी येईल जन्मा। कीर्तनात जर बोललं तर बेंडूक व्हावं लागतं आणि बेंडूकही साधा नाही, ज्याची जशी साईज तसा तो बेंडूक। एखादं जर असं बारीक असं न उद्बत्ती छाप मग ती बारकी बेंडकी कोण कोण रट्टी असेल बेंडका म्हणून राव। म्हणून बेंडकी जर व्हायचं नसेल तर कीर्तनात बोलू नका। दुसरी गोष्ट, घरा शेजारी कीर्तन चालू असताना जर कोणी कीर्तनात येत नसेल, कीर्तन ऐकत नसेल, हे खिशातल्या पुढे नाही सांगत मी, शास्त्र सांगतं। अरे घराजवळ सप्ताह चालू असताना जर कीर्तन श्रवण नाही केलं, कीर्तन नाही ऐकलं, त्याचा परिणाम या जन्मात नाही मग पुढच्या जन्मात। बहिरा झालो या जगे बजाव, बहिरा झालो या जगे, बहिरा झालो या जगे, बहिरा झालो या जगे। माझे ऐकले हरे कीर्तन, माझे केले पुराण श्रवण, गर्भी बहिरा झालो या गुरे, बहिरा झालो या जगे, बहिरा झालो या जगे, बहिरा झालो या जगे, बहिरा झालो या जगे। नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, गर्भी बहिरा झालो त्या गुणे, बहिरा झालो या जगी। बहिरा व्हावं लागतं। हे जे आता सध्या आंधळे पांगळे लुळे हे जन्माला येतात ना, हे त्याचाच परिणाम आहे। आणि मग आता बांगोळ्या झालं ह्या कान फडाव धरून पिस्तुल्या, अरे कीर्तन ऐकलं नाही, घरा शेजारी सप्ताह होता, कधी वर्गणी दिली नाही, काय नाही, देवाचं नामस्मरण घेतलं नाही, कधी वारीला गेला नाही, मग आता पांगळा झाला, मग पांगोळ्या झालो देवा नाही हात न पाय,
हे परिणाम त्याचे आहेत माय बापा हो. हे खिशातलं नाही सांगत रे, शास्त्रातलं सांगतो. म्हणून कीर्तनात बोलू नका. घरा शेजारी जर सप्ताह चालू असेल तर कीर्तन श्रवण करा. अतिशय गोड अभंग तुम्हा संत माय बापांच्या सेवेसाठी घेतला गड्या हो. सारा सर्विचार करा उधावधी नाम धरा कंठी विठोबाचे अभंग तुकोबऱ्यांचा आहे दादा हो. ऐका, आपण जर सूक्ष्म चिंतन केलं, बारीक चिंतन केलं तर तुमच्या आमच्या असं लक्षात येईल, तुमचं आमचं पहिलं भाग्य आहे तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. थोडं लक्ष देऊन ऐका, पटापट सांगतो. तुमचं आमचं पहिलं भाग्य आहे तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. हे माणसाचं 3.5 हाताचं शरीर तुम्हाला मला मिळालं, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. का भाग्य आहे? याच शरीराद्वारे तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करू शकतो, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकतो आणि त्या भगवान परमात्म्याची भक्ती करून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी लागणारं जे साधन आहे ते साधन आज तुमच्या आमच्या ताब्यात आहे. याच शरीराद्वारे आपण भगवान परमात्म्याची भक्ती करू शकतो. कारण भक्ती करण्यासाठी लागणारे जे इंद्रिय आहेत ते फक्त मानवी शरीरालाच दिले ना दादा. दिले इंद्रिय हातपाय मानवी शरीराला भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी लागणारे भगवान परमात्म्यानं अनमोल किमतीचा अनर्देह हा भजनासाठी दिला, पण तुम्ही आम्ही त्याचा वापर फक्त भोजनासाठीच करणं लावला. औट हात का मानव देह हात का मानव देह प्रभूने तुझे दिया.
खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. अनमोल किमतीचा नरदेह भगवान अनमोल का म्हणतो याचं कारण सांगतो दादा हो. जो नरदेह आज तुमच्या आणि माझ्या ताब्यात आहे, हा नरदेह म्हणजे सहजासहजी मिळत नाही. अति पुण्य झालं प्राप्ती स्वर्गाची आहे, लक्षात घ्या बरं. अति पुण्य झालं प्राप्ती स्वर्गाची आहे, अति पाप झालं प्राप्ती नरकाची आहे. पण ज्या वेळेला अचानक पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला प्राप्ती नरदेहाची आहे. अति पुण्य झालं प्राप्ती स्वर्गाची आहे, अति पाप झालं प्राप्ती नरकाची आहे. पण पाप आणि पुण्य समान करणं आपल्या हातात नाही. आपण किती ठरवलं दिवसभर याचा धुराकोर त्याचा धुराकोर याचा धुराकोर त्याचा धुराकोर, संध्याकाळी कीर्तनात बसलं विठ्ठल विठ्ठल म्हणलं की फिटत नाही. कारण पाप आणि पुण्य तुम्ही आम्ही समान करू शकत नाही, ते ठरवणारा परमात्मा आहे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, ते ठरवणारा परमात्मा आहे. याचं कारण सांगतो. आपण जर पुण्य करायला गेलो तर पाप होण्याची शक्यता आहे आणि पाप करायला गेलो तर पुण्य होण्याची शक्यता आहे. जसं एका गावाच्या बाजूला भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरावर एक साधू बाबा ध्यानस्थ बसायचे. पूर्वीचा काळ साधू बाबा ध्यानस्थ बसलेले असताना त्याच मंदिराच्या बाजूने ऊसाचं गुऱ्हाळ चालू होतं. तुमच्याकडे होतात का गुऱ्हाळ? सध्या ऊसाचा गुळ तयार करणे त्याला गुऱ्हाळ म्हणतात. आता होत नाही, पूर्वी होत होते. ते गुऱ्हाळ चालू असताना गावातली काही प्रतिष्ठित मंडळी त्या गुऱ्हाळापर्यंत गेले, गुळाची एक भेली सोबत घेतली आणि परत माघारी गावाकडे येत असताना त्या मंदिराच्या समोरच्या साधूकडे लक्ष गेलं आणि आपापसामध्ये विचार करायला लागले. म्हणाले, का रे काय साधू आहे रे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे, या समाजाचं हित व्हावं, या समाजाचं कल्याण व्हावं याच्यासाठी हे संत महात्मे तपश्चर्या करतात, ध्यानस्थ बसतात, भगवंताचं नामस्मरण करतात. त्या साधूची दया आली. त्या गुळाच्या भेलीतली अर्धी गुळाची भेली साधू बाबाच्या समोर ठेवली. आता चित्र डोळ्याच्या समोर आणा. ध्यानस्थ बसलेल्या साधू बाबाच्या समोर गुळाची भेली ठेवणं पाप आहे का पुण्य बाबा? पुण्य का पाप आहे? तुम्ही काहीच सांगेन आणि कॅमेऱ्याकडे पाहिल्यासारखे पाहायला लागले. असं नका पाहू. असं टकाटक बसलं पाहिजे कीर्तनामध्ये, असं गुलाबाच्या फुलासारखं माणूस. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आम्हाला आणि काहीतरी परत परत बोलायला लावतात. आम्ही बोलल्याच्या नंतर आमच्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळतो का नाही तुमचे चेहरे सांगतात, चेहऱ्यावरचे हावभाव सांगतात. आणि तुमच्या चेहऱ्यावर हावभाव उमटायला लागले की मग आम्हाला आणखी बोलावं असं वाटतं, कारण आम्हाला कळतं तुम्हाला आमचं बोलणं कळायला लागलं. ध्यानस्थ बसलेल्या साधू बाबाच्या समोर गुळाची भेली ठेवणं पाप आहे का पुण्य? अवघड वाटायला लागलं का? कीर्तनकाराच्या समोर गुळ ठेवणं पाप आहे पुण्य? कीर्तनकाराच्या समोर गुळ ठेवणं पुण्य आहे, पण कागदावरचा गुळ माईकवरनं ठेवणं पाप आहे. एवढं सांगून सुद्धा तुमच्यापैकी कोणालाच वाटत नाही का आपण पुण्य करावं? जसं कीर्तनकाराच्या समोर गुळ ठेवणं हे पुण्य आहे, तसं ध्यानस्थ बसलेल्या साधूच्या समोर गुळाची भेली ठेवणं हे पुण्य आहे. पुण्य केलं, गुळाची भेली ठेवली, पण त्या गुळाच्या भेलीला एवढ्या मुंग्या झाल्या, सर्व गुळावरही मुंग्या, आणि ध्यानस्थ बसलेल्या साधूच्या अंगावर मुंग्याच मुंग्या चावायला लागल्या साधूला. ध्यानस्थ बसलेल्या साधूच्या समोर गुळाची भेली ठेवणं हे पुण्य आहे, पण त्या गुळाच्या भेलीला मुंग्या होऊन त्या साधूला चावल्या. काय झालं? पाप झालं. आता याच्या उलट करा. त्याच ऊसाच्या शेतातून 2-3 जण ऊस खात 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 साधू पर्यंत आले आणि त्यांच्या चर्चा करतात. काय साधू रे म्हणाले, दिवसभर डोळे लावून भक्ती करायची, संध्याकाळी दरोडे टाकायचे. हाच तर या लोकांचा धंदा आहे. कारण माणूस वारकरी झाला, महाराज झाला, माळकरी झाला, कोण काय म्हणेल याची गॅरंटी नाही. त्या साधूची चेंढाळणी करायला लागले आणि चेंढाळणी करत असताना समोरच्या भिंतीवर बसले. ऊस चावायचा, चिवटी साधूला फेकून मारायची. ऊस चावायचा, तोंडातली ऊसाची चावलेली चिवटी ध्यानस्थ बसलेल्या साधूला फेकून मारायची. आता चित्र डोळ्याच्या समोर आणा. तोंडातली चावलेली चिवटी ध्यानस्थ बसलेल्या साधूला फेकून मारणं पाप आहे का पुण्य? पुण्य. साधूला तोंडातली चावलेली चिवटी फेकून मारणं हे पाप आहे. पण त्या चिवट्या अंगाला खालून खाली पडल्या आणि अंगावरच्या सर्व मुंग्या चिवट्यांवर उतरल्या. मुंग्या चावणंच बंद झाल्या. काय झालं?
पुण्य झालं. अरे पाप करायला गेले तर पुण्य झालं, पुण्य करायला गेले तर पाप झालं. म्हणून पाप आणि पुण्य तुम्ही ठरवू शकत नाही, सारखं करू शकत नाही. ते ठरवणारा परमात्मा आहे. आणि ज्या वेळेला अचानक पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला अचानक आणि काहीतरी या नरदेहाची प्राप्ती होते. म्हणून साधू संतांनी सांगितलं बाबा जो नरदेह आपल्या ताब्यात आहे ना तो दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ मिळाला हे दुसरं भाग्य आहे. मिळालेला मनुष्य जन्म महाराष्ट्रामध्ये मिळाला हे दुधात साखर आहे. आणि सगळ्यात जास्तीचं भाग्य साधू संतांच्या नंतर मिळाला. कारण संत आज आपल्याला दिसणार नाही, दर्शन देणार नाही, पण आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संत आजही देतात. माझे तुकोबराय तुम्हाला भेटणार नाही, दर्शन देणार नाही, पण गाठ्याच्या रूपाने तुकोबराय आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. माय बापा हो, उद्या सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तुकोबरायांना विचारा, तुकोबराय आम्ही काय करावं? तुकोबराय भेटणार नाही, दर्शन देणार नाही, पण तुम्ही जर विचारलं काय करावं तर सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात नाम धरा कंठे विठोबाचे. उद्या सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तुकोबरायांना विचारा, तुकोबराय आम्ही काय करावं? तुकोबराय भेटणार नाही, दर्शन देणार नाही, पण गाठ्याच्या रूपानं तुकोबराय आपल्या प्रश्नाचं उत्तर देतात. सारा सर विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. बाबा रे, सार काय आणि आसार काय याचा विचार करा माय बापा. सार आणि आसाराचा विचार करायचा आहे. सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय अगदी सर्वांना कळेल, रुचेल, पटेल अशा साध्या सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. सार कशाला म्हणायचं आणि आसार कशाला म्हणायचं? तुम्ही म्हणता नाराज आम्हाला एकच सार माहिती आहे, पूर्णाच्या पोळी सोबत असतो तो सार कीर्तनात सांगत नाही. सार म्हणजे काय, आसार म्हणजे काय 1 मिनिटामध्ये सांगतो. जसं तुमच्याकडे दूध असतं का, दूध तापवल्याच्या नंतर त्याच्यावर जे येतं काय म्हणतात त्याला, काय चित्रडोळ्याच्या समोर आणा. पूर्वीचा काळ होता, म्हाताऱ्या घरातल्या दूध विकायच्या माय बापा हो, ग्लासामध्ये दूध लागलं की ते 1 रुपया 5 रुपयाच्या ग्लासामध्ये टाकायचे, टन 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 वाजवत जायचं.
दूध विकणाऱ्या म्हाताऱ्याच्या घरच्या म्हातारीच्या घरी, आणि ती म्हातारी एवढी पूर्वी तिची इज्जत खडा असायची, तोंडात जात नाही, आणि साईचा लेख सुद्धा दुसऱ्याच्या गिलासात गेला नाही पाहिजे म्हणून म्हातारी फुकून 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 दिवसभर 8 लिटर फुकात दुधात घालत होती, पण साई नाही. आणि ती म्हातारी दूध विकत असताना आता चित्र डोळ्याच्या समोर आला. दूध तापवल्याच्या नंतर वर जे आलं त्याचं नाव आहे साय. खाली राहिलं ते दूध विकून टाकलं आणि वरची आलेली साय एका डब्यामध्ये एका पात्रामध्ये म्हातारीने साचून ठेवली. 5-6 दिवस ती साय साचवली आणि 6व्या दिवशी आणि काय तर ती रई काढली आणि रई काढल्याच्या नंतर त्या पातेल्यामध्ये असं घुसळण केलं. घुसळण केल्याच्या नंतर आता वर जे आलं त्याला काय म्हणतात तुमच्या सिंधुदुर्गमध्ये? लोणी. आणि खाली राहिलं ते ताक आहे. आमच्या चिखली परिसरामध्ये ताक हे 1000 रुपये लिटर आहे आणि लोणी फुकट आहे. बरोबर आहे का? नाही. एकाच दुधापासून 2 पदार्थ तयार झाले. दुधापासूनच लोणी तयार झालं आणि दुधापासूनच ताक तयार झालं. पण ताक हे फुकट आहे आणि लोणी 1000 रुपये लिटर आहे. याचं कारण आहे लोणी हे सार आहे आणि ताक हे आसार आहे. सार आणि आसार वेगळं वेगळं झालं म्हणून आसाराची किंमत 0 आहे आणि साराची किंमत मात्र 1000 रुपये. 1000 रुपये. लोण्याची किंमत 1000 रुपये. तसं तुम्ही मी रात्रंदिवस ज्या संसाराचा उपभोग घेतो तो संसार म्हणजे आसार आहे आणि गेल्या काळपासून ज्या परमार्थाचा आनंद भगवंताच्या नामस्मरणाचा आनंद तुम्ही घेता त्या भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे हेच एक सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि ज्या संसाराचा उपभोग घेतो तो फलकट आहे. फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. इथं फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण भगवंतच एक सार आहे. घरचा संसार आसार आहे. पण आपल्या लोकांना किती जरी सांगितलं ना माय बापा हो संसार आसार आहे तरी सुद्धा आपण लोक संसारामध्ये तोड घातल्याशिवाय राहत नाही. याचं कारण सांगतो. आपल्या लोकांची अवस्था अशी झाली आसार असलेला संसार आपल्याला गोड वाटायला लागला आणि सार असलेलं भगवंताचं नामस्मरण आपल्या लोकांना कडू वाटायला लागलं. मी माझ्या शब्दात सांगत नाही, ज्ञानोबांच्या शब्दात सांगतो. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडू असलेला संसार गोड वाटायला लागला आणि गोड असलेलं भगवंताचं नामस्मरण कडू वाटायला लागलं. आपल्या लोकांची अवस्था कशी झाली सांगू का? ज्ञानोबांच्या शब्दात सांगतो. जसं कमळाच्या देठाची बेंडूक असतं बाबा. बेंडूक कमळ कुठं असतं? पाण्यात. आणि त्या देठाची बेंडूक असतं आणि ज्या वेळेला ते कमळाचं फुल असं फुलल्या जातं त्यावेळेला त्या कमळातल्या फुलातली गोडी चाखण्यासाठी बाहेरचे मुंगे येतात. बाहेरचे गुम 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 त्या फुलाच्या भोवताला ते फिरतात. आलाच फुलाच्या मध्ये बसतात आणि त्या फुलातला जो परागकण आहे जो गोडवा आहे ती गोडी आणि काय तर ते भुंगे चाखून घेतात आणि पुन्हा ते भुंगे आणि काय तर फुलावर अल्हादी बसतं आणि त्याच्यात ती गोडी चापून आणि काय तर ते भ्रमर निघून जातो. तो भोंगा निघून जातो. पण
त्या कमळाच्या फुलाच्या देठाशी रात्रंदिवस बेंडूक असतो, पण रात्रंदिवस त्या कमळाच्या फुलातली गोडी चाखत नाही, फक्त देठाशी राहून ड्राव 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 करत असतो. खरंच बेंडकाचं कमळाचंच आहे का हे? शेंदुरजनवाले, अरे कमळाचं बेंडकाचंच आहे का हे? आपली सुद्धा तीच अवस्था झाली कालपासून. आणि काय तर हे भक्तिरूपी कमळाचं फुल आपल्या गावामध्ये आणि काय तर फुलल्या गेलं. या कमळाच्या फुलामध्ये रामायणासारखी गोडी आहे, या कमळाच्या फुलामध्ये कीर्तनासारखा आस्वाद आहे, या कमळाच्या फुलामध्ये हरिपाठासारखा आनंद आहे. पण हा आनंद, हा आस्वाद, ही गोडी आणि काय तर बाहेरचे भुंगे येतात आणि बाहेरचे भुंगे येऊन त्याची गोडी दाखवून निघून जातात. गावातले मात्र देठाचीच असतात. राव अरे काय दूर दूर करून राहिला ते तुला येणं इकडे. हे मी नाही सांगत, दादा माझे ज्ञानोबा सांगतात रे. कमळ आणि दरदुरी नांद नुक एकचे घरी परी पराग से विजय भ्रमरी येरा चिखलची हुरे. त्याच्या वाट्याला, त्या बेंडकाच्या वाट्याला फक्त संसार रूपी चिखलच असतो माय बापा हो. हा परमार्थातला गोडवा हा फक्त तुमच्या आमच्या सारख्या प्रभरांच्या वाट्याला असतो माय बापा हो. म्हणून सार काय आसार काय, आसार असलेला संसार बाजूला सारायचा आहे आणि सार असलेलं भगवंताचं नामस्मरण अंतःकरणामध्ये आणि काय तर सार असलेलं भगवंताचं नामस्मरण आणि काय तर स्मरण करायचंय. आपली अवस्था ज्ञानोबा आहे तर याच्याही पुढे जाऊन सांगतात माय बाप. जसं गाईच्या काशीला गोचिड असतो म्हणतात ज्ञानोबा आहे. गाईच्या कासेमध्ये पवित्र असं दूध असतं. काय असतं गाईच्या कासेत? दूध असतं. दूध पवित्र आणि गोड. काशी त्वचेची या पत्रार जरी का अभेरणू गोचिड अशुद्धची सेविती. गाईच्या कासेला ते गोचिड चिपकलेलं असतं. गाईच्या कासेमध्ये पवित्र आणि गोड आणि काय तर दूध असतं, पण ते गोचिड रात्रंदिवस जरी त्या ओढ्याला चिपकलेलं असलं तरी सुद्धा ते दूध सेवन करत नाही, मग रक्त पित असतं. रक्त खरंच गाईचं गोचिडाचं आहे का हे? अरे आपण सुद्धा कालपासून ही दुधाची गंगा, पवित्र अमृताची गंगा आपल्या गावातून प्रवाहित होते, पण तरी सुद्धा हे पवित्र असलेलं दूध आपण पित नाही. संसार रूपी रक्तामध्ये ह्याने काय तर तोंड घालून बसलो दादा, हे ज्ञानोबा आहे सांगतात. म्हणून कडू असलेला संसार आपल्या लोकांना गोड वाटायला लागला, गोड असलेला आणि काय तर परमार्थ आपल्या लोकांना कडू वाटायला लागला. पण संसार हा फलकट आहे आणि भगवंताचं नामस्मरण हेच एक सार आहे. आणि ते सार असलेलं भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करायचं दादा. नामधरा कंठे विठोबाचे नामधरा भगवान परमात्म्याचं सार असलेलं भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करायचं. कंठामध्ये धारण करायचं म्हणजे एखादं असं सोन्याचं पेंडॉल बनवायचं, त्याच्यावर राम लिहायचं, मग ते गळ्यात घालायचं, असं काही येतं नाही. मग भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कंठामध्ये धारण करायचं म्हणजे रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामध्ये आणि काय तर चालू ठेवायचं. संसारातले जे प्रापंचिक तुमचे कामधंदे, ते कामधंदे करत राहायचे, पण तुमच्या त्या प्रपंचातल्या कामधंद्यांना भगवंताच्या नामस्मरणाची जोड लावायची. जोड लावायची. आईची जोडी करा.
राम कंठी धरा अंजने तुके फेरा गर्भवास. त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाला आणि काय तर कंठामध्ये म्हणजे प्रत्येक काम करत असताना देवाचं नामस्मरण करायचं. जसं तुम्ही आता स्वयंपाक जरी करत असल्या ना, आता मला हो तिकडे डोळ्याच्या समोर आणा. जसं तुम्ही तो पिठाचा डबा घेतला, त्याचं झाकण उघडलं, त्याच्यात चाळणी होती, त्या चाळणीने असं पीठ घेतलं. मोठी परात घरामध्ये उंडा मळण्याची ती परात समोर घेतली, दोन्ही पायाच्या अंगठ्याने ती परात दाबली, झाली अंगठी परातीत घातली, अंगठ्याची माती परातीत पडली आणि पीठ चाळायला सुरुवात केली. चित्र डोळ्याच्या समोर ना. आता दोन्ही हाताचं पीठ चाळणं चालू आहे. भाऊ तोंडाला काय काम आहे? भगवान परमात्म्याचं नामस्मरण प्रत्येक काम करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आणि एकदा त्या भगवान परमात्म्याचं सार असलेलं भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण केलं, त्याचा परिणाम काय होतो? तो परिणाम तुकोबऱ्या भंगाच्या दुसऱ्या सार असलेलं भगवंताचं नामस्मरण जर कंठामध्ये धारण केलं तर काय फायदा होईल? तयाच्या चिंतने निर्तील संकट तराल दुर्घट भव सिंधू. महाराज, सार असलेलं भगवंताचं नामस्मरण जर रात्रंदिवस कंठामध्ये धारण केलं तर तयाच्या चिंतने निर्तील संकट तराल दुर्घट भव सिंधू. या अभंगावर आज नवीन आज पहा तुम्ही आमचे आदरणीय पूजनीय मला पितृतुल्य असलेले आमचे खुशाल बाबा, त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आज घडला. मायबापा हो, त्या आई महादेवाच्या मंदिरात गेलेल्या असताना
गळतीमध्ये पाणी टाकण्याचा त्यांचा दररोजचा नियम आहे त्या आईचा. आणि गळतीमध्ये पाणी टाकण्यासाठी 5-5:30च्या दरम्यान त्या आणि काहीतरी मंदिरावर गेल्या आणि त्या मंदिराच्या शेजारी असलेले ते टिन होते. टिन अख्खं ते टीन शेड उठलं आणि गोल होत बरोबर म्हातारीच्या अंगावरच पडलं. नवरा कीर्तनकार आहे आणि माऊली सुद्धा दररोज भगवान भोलेनाथाची सेवा करते. त्याचा परिणाम असा झाला अख्ख्या टिनाखाली म्हातारी दबली पण म्हातारीला खरूच सुद्धा आली नाही. दयाच्या चिंतने निर्तेल संकट आणि तराल दुर्घट भव सिंधू. जीवनातलं संकट नाहीच होतं हे ताजं उदाहरण तुमच्याच गावातलं माय बाप. जीवनामध्ये संकट आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर बोंबीच्या देठापासून केलं तर भगवान परमात्मा आपल्या मागे पुढे उभं राहून आणि काय शुद्ध अंतकरणाने शुद्ध भाव ठेवून जर त्याचं नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा भक्त राखे पायापासी दुर्जनाचे संहारी घात अघात निवारी आणि छाया पितांबरे धरी. तो भगवान परमात्मा भक्तावरचं संकट नाहीच करतो. कोणता भगवान परमात्मा होतो? देवावर भक्तावर आलेलं संकट नाहीच करतो. कोणता देव आहे तो? विठोबा रखुमाई. चिंतने निर्शील संकोट तराल दुर्घट भव सिंधू. त्या भगवान परमात्म्याचं सार असलेलं भगवंताचं नामस्मरण जर कंठामध्ये धारण केलं तर आपल्या जीवनातलं संकट जो भगवान परमात्मा नाही करतो. माय बापा हो, आपली सेवा बरीच आणि काय तर पावसामुळे या मंडपामध्ये काय सर्व पाणी झालं होतं. अनेक छोटे छोटे मुलं आले, तरुणांनी मदत केली आणि हा मंडप स्वच्छ आणि काय तर धुवून काढण्याचं काम लेकरांनी माझ्या डोळ्यादेखत केलं. माय बापा हो, हीच सर्व ती मंडळी आहे आणि यांनी ही जागा स्वच्छ केली, जागा स्वच्छ केली. आणि आपण हे कीर्तन श्रवण करतोय पण पाहता पाहता 10:30 पावणे 11 वाजत आले. माय बाप हो, 8:30 ते 10:30 आपली कीर्तनाची वेळ आहे. पण कीर्तन लेट सुरू झाल्यामुळं का म्हणा ना तुम्ही, मी 10-15 मिनिटं तुमची शिल्लक घेतले, पावणे 11 पर्यंत बोलण्याचा प्रयत्न केला. माय बाप हो, वेळ भरपूर मिळाला. खरं सांगू, इथलं जे वातावरण आहे, साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, माझे वाजवणारे दादा असतील, आमचे गायन करणारे सर्व आमच्या ताई असतील, अक्का असतील, आमचे बाबा असतील, या सर्व दादाराव महाराज असतील, या सर्व मंडळीकडे पाहिल्याच्या नंतर इथलं वातावरण पाहून असं वाटतं की मी फक्त बोलत राहावं आणि बोलत राहावं. एवढा सुंदर आणि काय तर कार्यक्रम आहे, सुंदर आयोजन आहे, गोड आपला सप्ताह. माय बापा हो, पण वेळे आभारी आता मला थांबणं गरजेचं आहे. म्हणून एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. ज्ञानेश्वर माऊली
साऊंड सिस्टीम वाले दादाला धन्यवाद आमचे. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस. आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी हरभक्त पारायण प्रभाकर महाराज